नमस्कार. BA भाग 2 भूगोल सेमिस्टर 4 सागरशास्त्र पेपर क्रमांक 5 शिवाजी विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार विविध परीक्षांना उपयुक्त बहुपर्यायी प्रश्नसंच क्रमांक 2 सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमार कांबळे श्री शिवशाहू महाविद्यालय सरोड. प्रश्न क्रमांक 1 सागरशास्त्र ही कोणत्या भूगोलाची उपशाखा आहे? पर्याय आहेत अ आर्थिक भूगोल, ब मानवी भूगोल, क प्राकृतिक भूगोल, ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे क प्राकृतिक भूगोल. सागरशास्त्र ही प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाची एक उपशाखा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2 सागरशास्त्राचा जनक कोणास संबोधले जाते? पर्याय आहेत अ रॅडझेल, ब मॅथ्यू फॉन्टनमरे, क कोलंबस, ड वास्को दी गामा. तर याचं योग्य उत्तर आहे ब मॅथ्यू फॉन्टनमरे. सागरशास्त्राचा जनक म्हणून मॅथ्यू फॉन्टनमरे यांना संबोधले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 3 ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात कोणत्या अभ्यासकांनी सागरशास्त्राच्या अभ्यासाचा पाया घातला? पर्याय आहेत अ अरब, ब ग्रीक, क रोम, ड भारतीय. तर याचं योग्य उत्तर आहे ब ग्रीक. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात प्रामुख्याने ग्रीक विचारवंतांनी किंवा ग्रीक अभ्यासकांनी सागरशास्त्राचा पाया घातला. पुढील प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1884च्या संशोधनानुसार सागर जलात एकूण किती प्रकारचे क्षार आढळतात? पर्याय आहेत अ 37, ब 47, क 27, ड 67. तर याचं योग्य उत्तर आहे ब 47. इसवी सन 1884च्या संशोधनानुसार सागर जलात प्रामुख्याने 47 प्रकारचे क्षार आढळतात. पुढील प्रश्न क्रमांक 5 उत्तर गोलार्धात सागर जलाचे सरासरी कमाल तापमान कोणत्या महिन्यात नोंदवले जाते? पर्याय आहेत अ फेब्रुवारी, ब ऑगस्ट, क डिसेंबर, ड जून. तर प्रामुख्याने उत्तर गोलार्धात सागर जलाचे वार्षिक सरासरी कमाल तापमान हे ऑगस्ट महिन्यामध्ये नोंदवले जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब ऑगस्ट. पुढील प्रश्न क्रमांक 6 विषुववृत्तावर सागरी पृष्ठभागाचे सरासरी तापमान किती असते? पर्याय आहेत अ 27 डिग्री सेल्सिअस, ब 26.7 डिग्री सेल्सिअस, क 26 डिग्री सेल्सिअस, ड 25 डिग्री सेल्सिअस. तर याचे योग्य उत्तर आहे 26.7 डिग्री सेल्सिअस. पुढील प्रश्न क्रमांक 7 उल्का राखेद्वारे होणारे निक्षेप कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत अ जैविक, ब ज्वालामुखीय, क अवकाशीय, ड भूपृष्ठीय. तर याचं योग्य उत्तर आहे क अवकाशीय. उल्का राखेद्वारे होणारे निक्षेपण हे अवकाशीय प्रकारचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8 जगात सर्वात प्रथम सागरी निक्षेपकाचा शोध कोणी लावला? तर पर्याय आहेत अ सर जॉन मरे, ब जे.एम. केनिस, क पी.एफ. मॅकनॉल, ड जे.टी. जेनकिन. तर याचं योग्य उत्तर आहे सर जॉन मरे यांनी निक्षेपाचा शोध लावलेला आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर सर जॉन मरे. पुढील प्रश्न क्रमांक 9 भारतात सर्वाधिक मिठाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय आहेत अ महाराष्ट्र, ब केरळ, क तामिळनाडू, ड गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे ड गुजरात. भारतात सर्वाधिक मिठाचे उत्पादन प्रामुख्याने गुजरात राज्यात होते. पुढील प्रश्न क्रमांक 10 महासागरात कोणत्या कारणाने सागरी जलचर मृत्युमुखी पडतात? पर्याय आहेत अ तेलगळतीमुळे, ब खनिजाच्या उत्खननामुळे, क सागरी निक्षेप, ड अणु चाचण्या. तर याचं योग्य उत्तर आहे ड अणु चाचण्या. कारण की महासागरात प्रामुख्याने सागरी जलचर हे अणु चाचण्यामुळे मृत्युमुखी पडतात. पुढील प्रश्न क्रमांक 11 महासागराच्या खोल भागात मोठ्या प्रमाणात कोणते खनिज आढळते? प्रामुख्याने पर्याय आहेत अ मीठ, ब ब्रोमीन, क मॅंगनीज, ड लोह. तर महासागराच्या खोल भागात प्रामुख्याने ब्रोमीन हे खनिज आढळते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब ब्रोमीन. पुढील प्रश्न क्रमांक 12 वाराचा वेग व दिशांची वारंवारता कशाने दर्शविली जाते? पर्याय आहेत चक्रालेख, ब विभाजित वर्तुळ, क वातपुष्प, ड क्षेत्र उन्नती आलेख. तर वाऱ्याचा वेग आणि दिशांची वारंवारता ही प्रामुख्याने वातपुष्पाद्वारे दर्शवली जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे क वातपुष्प. पुढील प्रश्न क्रमांक 13 नकाशावर समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात?
तर पर्याय आहेत समक्षार रेषा, ब समताप रेषा, क समपर्जन्य रेषा, ड समभार रेषा. नकाशावर प्रामुख्याने समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना ब समताप रेषा असं म्हणतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब समताप रेषा. समान क्षार जोडणाऱ्या रेषांना समक्षार रेषा असे म्हणतात. समान पर्जन्यमान जोडणाऱ्या रेषांना समपर्जन्यमान रेषा असे म्हणतात आणि समान वायुभार रेषा जोडणाऱ्या रेषांना समवायुभार रेषा असं म्हणतात. या ठिकाणी प्रश्न आहे समान तापमानाची ठिकाणे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब समताप रेषा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. भूभागावरील व सागरातील भूरूपे दाखवण्यासाठी कोणत्या आलेखाचा वापर करतात? पर्याय आहेत अ क्षेत्रोन्नती आलेख, ब रेषा आलेख, क जोडस्तंभ आलेख, ड प्रादेशिक आलेख. तर याचं योग्य उत्तर आहे अ क्षेत्रोन्नती आलेख. भूभागावरील व सागरातील जी भूरूपे दाखवण्यासाठी क्षेत्रोन्नती आलेखाचा वापर करतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अ क्षेत्रोन्नती आलेख. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. सर्वाधिक मॅग्नीचे साठे कोणत्या महासागरात सापडतात? पर्याय आहेत पॅसिफिक महासागर, ब अटलांटिक महासागर, क हिंदी महासागर, ड दक्षिण महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे अ पॅसिफिक महासागर. सर्वाधिक मॅग्नीचे साठे प्रामुख्याने पॅसिफिक महासागरात आढळतात किंवा सापडतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. ज्वालामुखीय निक्षेपाद्वारे तयार झालेल्या चिखलाचा रंग कोणता असतो? पर्याय आहेत पांढरा, ब काळा, क पिवळा, ड निळा. तर ज्वालामुखी निक्षेपाद्वारे तयार झालेला जो चिखलाचा रंग आहे हा काळ्या रंगाचा असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब काळा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी किती ग्रॅम सागर जल घेतले जाते? पर्याय आहेत अ 100, ब 500, क 1000, ड 2000. प्रामुख्याने सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी 1000 ग्रॅम सागर जल घेतले जाते आणि 1000 ग्रॅम मध्ये किती क्षार मिसळलेले आहेत याचे मोजमाप काढले जाते. प्रामुख्याने 1000 ग्रॅम मध्ये 35 ग्रॅम इतकी सागराची क्षारता आढळते. पुढील प्रश्न, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे 1000 ग्रॅम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. सागराच्या पृष्ठभागापासून सागर जलात किती मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरणे प्रभावीपणे पोहोचतात? पर्याय आहे अ 20 मीटर, ब 15 मीटर, क 10 मीटर, ड 5 मीटर. तर सागर जलात प्रामुख्याने 20 मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरणे प्रभावीपणे पोहोचतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अ 20 मीटर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. सागर जलाच्या तापमानातील भिन्नतेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यास कोणते प्रदेश आदर्शवत आहेत? पर्याय आहेत विषुववृत्तीय, ब कर्कवृत्तीय, क मकरवृत्तीय, ड ध्रुवीय. प्रामुख्याने सागर जलाच्या तापमानातील भिन्नतेचा उपयोग करून विद्युत निर्मितीसाठी विषुववृत्तीय प्रदेश हा आदर्शवत आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अ विषुववृत्तीय. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. समताप रेषा कोणत्या ठिकाणचे तापमान दर्शवितात? पर्याय आहेत त्या ठिकाणचे, ब समुद्र सपाटीचे, क समुद्र सपाटीपासून 500 मीटर उंचीवरचे, ड यापैकी नाही. प्रामुख्याने जी समताप रेषा आहे ते तापमान प्रामुख्याने समुद्र सपाटीपासूनचे दर्शवले जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब समुद्र सपाटीचे. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.